मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. आधार फाउंडेशन संगमनेरच्या शाळा दत्तक योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सतीची वाडी या दुर्लक्षित शाळेतील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं गेलंय. स्वर्गीय शांताबाई सूर्यकांत घेगडमल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सेवानिवृत्त मेजर घेगडमल यांच्या सौजन्यातून दरवर्षी एक गरजूवंत दुर्लक्षित शाळा दत्तक घेऊन तेथील मुलांना 25,000 रुपयांचं अत्यावश्यक शैक्षणिक अध्ययन साहित्य वाटप केलं जातं. गेली 10 वर्षांपासून सातत्यानं ही शाळा दत्तक योजना सुरू असून यावर्षी संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेची सतीची वाडी वैतागवाडी ही गरजू आदिवासी मुलांची शाळा निवडली गेली. शाळेतील 33 मुलांना उत्तम दर्जाचं दप्तर, आवश्यक वह्या, चित्रकला, रंगपेटी, पाणीबाटली, अंकलिपी, कंपासपेटी, पाटी, पेन्सिल बॉक्स, रायटिंग पॅड, पेन, कंपास, सॅक, सँडल इत्यादी साहित्य वाटप केलं गेलं. सोबतच आणलेला गोड खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहिला. यावेळी आधारचे समन्वयक डॉक्टर महादेव अरगडे, सुखदेव हिले, दीपक करपे, सोमनाथ मदने, नम्रता पवार, ऋषिकेश शिंदे, संतोष शेळके हे हजर होते. ही फक्त 10 रुपयाची एक किमया आहे आणि यामध्ये बरेचसे शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर सगळे आहे. आणि दर महिन्याला 10 रुपये आम्ही जमा करतो. वर्षाला किती झाले? 120 रुपये फक्त आमचे होतात. आणि या 120 रुपयावरती हा सगळा प्रपंच या आधार फाउंडेशननी मांडलेला आहे. मग आधार फाउंडेशनच्या माध्यमातून इले सरांनी सांगितले की ज्या मुलांना आई वडील नाही आहेत किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे काही पालक असतात, त्यांची शिकण्याची इच्छा असते पण आर्थिक परिस्थिती नसते, तर अशा मुलांना आधार फाउंडेशन दत्तक घेतं आणि त्यांचा शिक्षणाचा खर्च करत असतं. आणि हे सगळं करत असताना पुन्हा जिल्हे सरांनी तुम्हाला सांगितले की पालावरती दिवाळी असते. आम्ही पाहत असतो की ऊसतोडीवाले येतात, रस्त्याला खडी करणारे येतात, ते पाल टाकून बसतात आणि यांच्यासारखी लहान लहान मुलं त्यांची असतात. ते आपले कुठंतरी रांगत फिरत असतात, कपडे अंगावरती नसतात. ती भगिनी कुठंतरी दगड फोडून येणार, ऊस तोडून येणार आणि आपण मात्र घरी बसून दिवाळी गोडधोड साजरी करत असतो. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, पण त्यांच्यापर्यंत जाऊन ती दिवाळीची मजा असते ना घरी खाण्यापेक्षा. आम्ही असं ठरवलंय की त्यांना दिवाळीचा फराळ देऊन त्या भगिनीला साडी चोळी द्यायची आणि तो दिवाळीचा सण आधार फाउंडेशन अशा पद्धतीने साजरा करतो. त्यावेळी त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरचा, त्या भगिनीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो पाहण्यासारखा असतो. खरोखर की तिला भाऊ भेटल्यासारखा एक आनंद त्यावेळेस होत असतो. अभ्यास पण करायचा आपल्याला. सर जे शिकवतात त्याकडं छान लक्ष द्यायचं, घरी जाऊन वाचायचं. पुस्तक आहे ना सगळ्यांना? सर पुस्तकं मिळाले का सर्वांना? कमी पडले काही? गव्हर्नमेंट कमी आले ना जरा म्हणते. ते झालेलीच ती गडबड. पण मग एकमेकाला द्यायचं. तुम्ही जवळच राहता, बरोबर आहे की नाही? पण वाचन खूप करायचं मुलांना. जो वाचतो ना तो खूप हुशार होतो, खूप मोठा होतो. मोठा म्हणजे छान गाड्या बिड्यांमधून फिरतो. वाचन करा. हा, गाड्या बिड्या फिरायचं ना आपल्याला, लांब लांब जायचं ना, कुठे कुठे जायचं ना. सर म्हणाले कोण इंजिनियर होणार, कोण डॉक्टर होणार. आता इथं आपल्यासोबत डॉक्टर, त्यांनी खूप अभ्यास केला, खूप अभ्यास केला म्हणून ते डॉक्टर झाले. अभ्यास खूप करावा लागतो, तो करायचा आहे तुम्हाला. वाचन करायचंय, गणित सोडवायचे, इंग्लिशचे स्पेलिंग वाचन करत गेलं का स्पेलिंग आपोआप पाठ होतात. रोज जर इंग्लिशचं पुस्तक उघडलं, वाचलं, आपोआप स्पेलिंग पाठ होतात. स्वतंत्र वेळ द्यावा लागत नाही त्याला. तुम्ही छान अभ्यास कराल. यावर्षी आम्ही आपल्या शाळेची मुद्दा म्हणून निवड केली. जरी रस्ते आपण हायवेपासून असली तरी ही जी वस्ती आहे ही सगळी आदिवासी वस्ती आहे आणि ह्या सगळ्या मुलांना काही शैक्षणिक साहित्य मिळावं या दृष्टीने या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे. स्वर्गीय शांताबाई सूर्यकांत घेगडमल ह्या ज्या आता आपल्या ह्याच आहेत त्या, पण त्यांचे जे मिस्टर आहेत सूर्यकांत घेगडमल हे मेजर घेगडमल दादा, त्यांचं वय सध्या आता 91-92 वर्ष त्यांचं वय. तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त वय त्यांचं. आजही तब्येत त्यांची चांगली आहे आणि दरवर्षी एक शाळा निवडा आणि त्या शाळेला त्यांच्या पत्नीच्या नावाने एक 25,000 रुपयाची ती मदत करतात आणि त्या माध्यमातून त्या शाळेत त्या मुलांना वह्या, पुस्तकं, ह्या शाख आहेत,
मुलांना या चपला आणलेल्या आहेत, आमचे बुट मिळतील शाळेत सरकारी, परंतु एक शूज, चांगले शूज प्रत्येक मुलाला मिळतील असं केलेलं आहे. पाण्याची बॉटल सरांनी ज्या ज्या आधी सांगितल्या, ज्या ज्या गोष्टी अडचणीच्या आहेत त्या सांगितल्या, त्या आपण सगळ्या घेतल्या. त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल आहे आणि सगळं वर्षभर पुरण एवढं साहित्य आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्या स्वर्गीय शांताबाई घेगडमल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा उपक्रम राबवतो आणि आज या निमित्ताने आपण इथं आलो. आधारच्या सर्व टीमनं संगमनेरहून भल्या पहाटे निघून भर पावसामध्ये सतीच्या वाडीजवळील घाण्या डोंगर सर करून निसर्गाचा आस्वाद घेतला. शाळेत पोहोचताच गावातील उपसरपंच भाऊसाहेब उगले, भागाजी काळे, वामनबाबा जाधव, आशा सेविका लक्ष्मी काळे, दीपक काळे, हिरामन काळे, किरण पवार, लहानू पवार, गोपीनाथ वारे आदी ग्रामस्थ आणि पालकांनी तसेच मुलांनी सर्वांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. शाळा आणि पालकांतर्फे सर्वांसाठी अल्पोपहाराचं नियोजन केलं गेलं. तर सर्वात शेवटी शाळेचे उपक्रमशील शिक्षक संतोष शेळके यांनी आधार परिवार आणि सर्वांचे आभार मानले. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.